जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांच्या 2 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जाच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा आणि दिलासादायक असा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि याच्याच संदर्भातील महत्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, महसूल विभागाच्या माध्यमातून एक राजपत्र एक अधिनियम निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता 1 जानेवारी 2026 पासून राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज घेत असताना लागणारं मुद्रांक शुल्क हे माफ करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, यापूर्वीच आपण पाहिलं होतं की विद्यार्थ्यांसाठी लागणारी किंवा इतर नागरिकांसाठी लागणारी सर्व प्रकारची प्रतिज्ञा शुल्कासाठी लागणारं 500 रुपयाचं मुद्रांक शुल्क हे माफ करण्यात आलेलं होतं। कुठल्याही प्रकारचं स्टॅम्प ड्युटी किंवा स्टॅम्प लावण्याची गरज नाही, अशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून निर्देश देण्यात आलेले होते। आणि याच्यामध्येच आता 1 जानेवारी 2026 पासून शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या संदर्भातील हा एक महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, याच्याच संदर्भातील राजपत्र आपण पाहू शकता। शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची शेती अथवा पीक कर्जाशी संबंधित निष्पादित केलेल्या आधी स्वीकृती, रोखपत्र, करारनामा, हक्क विलेख, निक्षेप, हडप, तारण अथवा तारण गहाण, हमीपत्र, गहाण खत, प्रतिभूती बंधपत्र, गहाण खत, गहाणाचे सूचनापत्र किंवा या संलग्न अशा कोणत्याही उल्लेखावरती उक्त अधिनियमांतर्गत आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क हे 1 जानेवारी 2026 पासून पुढील आदेशापर्यंत माफ करण्याच्या संदर्भातील हा एक निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यामधील महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958च्या कलम 9च्या खंड अ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून हे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय महसूल विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि याच्याच संदर्भातील राजपत्र अधिनियम आता निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या 2 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी आता पूर्णपणे माफ करण्यात आलेली आहे। अर्थात ते 2 लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज घेताना आता शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा स्टॅम्प देण्याची गरज पडणार नाही। मित्रांनो, अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, हा GR हे राजपत्र आपण e-gazette.mahaonline. हे राजपत्र आपण e-gazette.mahaonline.च्या वेबसाईटवरती पाहू शकता, ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। धन्यवाद।